ऑडियन्स, त्यामुळे लोक कमी असले तरी काहीही प्रॉब्लेम नाही आपला कार्यक्रम, कारण मी जे बोलतो ते बाप्पासाठी त्याचं गुणगान गातो. मी आत्ताच सांगितलं की गणपती बाप्पाचं आकलन ते काय आहे तत्व हे कलियुगामध्ये जास्त लोकांना माहीत होणार नाही. आणि म्हणून इथे जमलेले जे सगळे दिव्य आत्मे आहेत त्यांना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि पुढे जातो. मी समोर बसलेल्या लोकांना दिव्य आत्मे म्हटलं याचं कारण मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. 84 लक्ष योन्या फिरून त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मनुष्य जन्म मिळाला तरी सद्गुरू लाभणं कठीण. सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात नाही येत काही सांगता येत नाही. सगळ्यांना सद्गुरू लाभतीलच असंही नव्हे, सद्गुरू लाभलेच पाहिजे असंही नाही, परंतु सद्गुरू लाभणं हेही भाग्य आहे. त्याच्यानंतर सद्गुरू लाभल्यानंतरही सत्संगामध्ये येऊन बसणं, ती उपासना करणं, तशी बुद्धी होणं हेही कठीण आहे. आणि कलियुगामध्ये आपला सगळा वेळ नुसत्या या धावाधावीमध्ये जो जातो, सतत आपण कुठेतरी धावत असतो. बालपण सगळं आपलं खेळण्यामध्ये आणि याच्यामध्ये काही त्याचं आपल्याला ज्ञान नसतं, समजून जातं. तरुणपण सगळं पैसे कमावणे आणि त्यातच जातं. आणि मग एक दिवस वार्धक्य आल्यानंतर त्यावेळी जाणीव होते की काहीतरी आपण ऐकलं पाहिजे, पण वेळ निघून गेलेली असते. त्यातही ती बुद्धी होणं कठीणच असतं. कित्येक एजेड लोक जे आहेत ते आज देखील सत्संगामध्ये यायला बघत नाही, ते घरीच थांबतात, मॅच बघतात, इतर काही. त्यामुळे इथे जमलेले जे लोक आहे ना ते खरोखर दिव्य आत्मे असं मी मानतो. आज इथे गणेश याग हा अत्यंत फार असा दुर्मिळ योग आणि इथल्या अशा या स्थानावर मला गणपती बाप्पाबद्दल बोलायला मिळतं हे माझं अहोभाग्य. त्यातही आजचा दिवस गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी, तृतीयायुक्त चतुर्थी, आणि अशा दिवशी मला गणपती बाप्पाबद्दल बोलायला मिळतं. मी खरोखर भाग्यवान समजतो. आणि आज त्या गणपती बाप्पाची ओळख फक्त तुम्हाला करून देणं एवढाच माझा आजचा उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल की गणेश याग आहे एवढा मोठा, कारण गणेश याग हा अर्चन भक्तीतला सर्वोच्च उपचार आहे. नवविधा भक्ती जी आहे मुद्गल मुनींनी सांगितलेली आहे किंवा इतरही काही ग्रंथांमध्ये जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्यातली अर्चन भक्ती आणि त्यातला हा एक आविष्कार सर्वोच्च, तो म्हणजे गणेश याग. गणेश याग म्हणजे काय? यज्ञ, हविर्भाग आपण अर्पण करतो. अर्पण करतो म्हणजे काय? अगदी टू बी व्हेरी ब्रीफ अँड स्पेसिफिक, म्हणजे त्याचं जे काय आहे ते त्याला अर्पण करतो, दुसरं काही नाही. आपण ती जाणीव आपल्याला स्वतःला करून घेतो की हे सगळं बाप्पा हे तुझं आहे आणि हे तुलाच अर्पण. मी फक्त एक जे करता धरता हरता, जसं आत्ताच आपण अथर्व शीर्ष ऐकलं त्यात म्हटलेलं आहे, तो बाप्पाच आहे, पण आपण एक माध्यम आहोत आणि त्याद्वारे आपण हे त्याचं त्याला अर्पण करतो. याला गणेश याग म्हणतात, दुसरं काय. गणेश याग हा नॉर्मली माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माझं नॉलेज कमी असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे 4 द्वारे केला जातो. ब्रह्मणस्पती सूक्त, अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर गणेश गायत्री आणि गणेश सहस्त्रनाम, या 4 द्वारे हा याग संपन्न होतो. आपल्याला एवढंच गणेश यागाबद्दल एवढं पुरेसं आहे. पण गणेश यागाबद्दल एवढंच आहे की त्याचं त्याला अर्पण करणे आणि आपण काय आपलं, तर आपलं चित्त हे त्याला अर्पण करायचं आहे हविर्भागाबरोबर, आणि तेव्हाच तो गणेश याग आपल्याला फळला असं होईल. आज या गणेश यागाच्या निमित्ताने या मंचावर बसून मी तुम्हाला गणपती बाप्पाची ओळख करून देतो. आता तुम्ही म्हणाल
की गणपती बाप्पाची अशी कोणती ओळख करून देणार आहे तू? आम्हाला माहिती आहे गणपती म्हणजे कोण. गणपती बाप्पाची ओळख आपल्याला जी आहे ती पुरेशी नाही, मलाही नव्हती. गणपती म्हणजे काय तर लहानपणापासून आपल्याला ही देवता माहीत आहे. मी जेव्हा लहान होतो, नॉर्मली प्रत्येक आई आपल्या मुलाला 2 देवतांची ओळख लवकर करून देते. पहिले म्हणजे गणपती बाप्पा आणि दुसरे म्हणजे बजरंगबली, हनुमान. माझ्याही आईने तेच केलं. मला या 2 देवतांची ओळख करून दिली मला जेव्हा कधी समजत असेल त्यावेळेस. आणि माझ्या आईला वाटत होतं की माझा मुलगा बुद्धिमान आणि शक्तिमान व्हावा, आणि मग बुद्धी कोणाला मागायची तर या बाप्पाला, गणपती बाप्पा. आणि हनुमान, जा तू हनुमानाला जात जा शनिवारी. या 2 देवता नॉर्मली सगळ्यांना लहानपणी माहीत होतात. आपल्यालाही तेच असेल. माझ्याच वयाचे साधारण बरेच लोक इथे दिसत आहेत, सगळ्यांना या 2 देवता माहिती आहे. आणि गणपती बाप्पाची ओळख ही अशी आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची ओळख थोडीशी पुढे जाते. ती कशी जाते तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणपती बाप्पा आपण बसवतो, मृण्मय मूर्ती, तो गणपती बाप्पा. आणि त्या गणपतीचं पूजन आणि मग 10 दिवस तो उत्सव, ही गणपतीची आपली ओळख होते. आणि गणपतीची ओळख आपल्याला होते ती शिवपार्वतीचा पुत्र गणपती, एवढीच त्याची आपल्याला ओळख होते. आणि आपल्याला लहानपणापासून तीच इमेज आपल्या डोळ्यापुढे असते. शिवपार्वती बसलेले आहे, त्यांच्यामध्ये छोटासा बाल गणेश बसलेला आहे, किंवा थोडासा मोठा 15-16 वर्षाचा मध्यम वयाचा गणेश, तो आपला मोदक खातो, त्याला दुर्वा वाहतात आणि त्यांनी 1-2 असुर मारले. आणि त्या गणपती बाप्पाचं 10 दिवस पूजन करायचं, सुख करता दुखरता ही आरती म्हणायची. हे सगळं आपल्याला एवढंच ज्ञान फक्त आपल्याला प्राप्त होतं. आणि गणपती बाप्पा म्हणजे शिवपार्वतीचे पुत्र, एवढीच आपली ओळख राहते. आणि मलाही तसंच होतं. मलाही काहीच माहीत नव्हतं. अगदी मी बँकेमध्ये नोकरी कित्येक वर्ष केल्यानंतरही मला गणपती बाप्पा म्हणजे हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्म झालेले, पार्वतीच्या सदनी आलेले हे गणपती बाप्पा, एवढीच माझी ओळख होती. परंतु पुढे गेल्यानंतर जेव्हा कळलं की गणपतीची ओळख ही एवढी सीमित नाही आहे, इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड, इट इज नॉट लिमिटेड. आज आपण काय म्हणतो की फक्त गणपती बाप्पा, आजही सगळ्यांच्या मनामध्ये इव्हन गणेश याग आपण अटेंड करतो, गणेश यागाला जातो, 3 दिवस प्रवचन ऐकतो, निरनिराळ सगळं करतो, पार्टिसिपेशन असतं. परंतु गणपती बाप्पाची खरी ओळख न होताच आपला जन्म संपतो आणि आपण आयुष्य संपतं. आणि माझा प्रयत्न आहे की कलियुगामध्ये जे कोणी लोक समोर असतील त्यांना या गणपती बाप्पाची खरी ओळख थोडीशी पटवून द्यावी. आणि या पहिल्या कार्यक्रमातून माझा हा प्रयत्न असतो. गणपती बाप्पा म्हणजे शिवपार्वतीच्या सदनी आलेले फक्त शिवपार्वतीचे पुत्र नव्हे. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ राज हे महागणपती. आपल्या मनामध्ये प्रश्न यायला हवा, पूर्वी माझ्याही मनात नव्हता आला, की भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी साजरी करतो, गणेश जन्मोत्सव साजरा करतो. मग आज ही जी गणेश जयंती आहे ही कोणत्या गणपतीची जयंती आहे? मग एकाच गणपतीच्या 2 जयंत्या कशा? त्याच्यानंतर वैशाख महिन्यामध्ये आपण एक पुष्टिपती जयंती साजरी करतो, तोही गणपती बाप्पा आहे, तो पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेला आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण पुन्हा एक गणपतीची जयंती साजरी करतो, तो ज्येष्ठराज गणेश जयंती. ती कोणती जयंती? मग एकाच देवतेच्या, जर आपण शिवपार्वतीचा पुत्र फक्त गणपती एवढी जर ओळख असेल तर एकाच्या एवढ्या 4 किंवा आणखी मी कित्येक सांगू शकतो, एवढ्या जयंत्या कशा, एवढे जन्मोत्सव कसे? हा प्रश्न आपल्याला लहानपणापासून कधी पडलाच नाही, मलाही पडला नव्हता. तेव्हा जाणून घ्या की महागणपती हे सर्वोच्च देव, सगळ्या देवांचे देव हे आहे. शिवपार्वतीचा पुत्र एवढीच त्यांची ओळख नाही आहे.
शिवायनी त्यांना अग्रपूज्यत्वाचा वर दिला असं त्या कथेमध्ये दिलेलं आहे. कसं देतील बरं? शिवाचा पुत्र गजानन गणपती हा पुत्र रूपाने तो जो अवतार आहे तो फक्त एक अवतार आहे द्वापार युगातला. प्रत्यक्षात महागणपती हे वेगळे आहे. हे भगवान भोलेनाथ, शंकर किंवा विष्णू किंवा ब्रह्मदेव इतर सगळ्या देवांपेक्षाही सर्वोच्च स्थानी हे महागणपती आहेत. त्याची आपल्याला ओळखच नाही. या महागणपतींचा अवतार, त्यांचे वेगवेगळे अवतार वेळोवेळी झालेले आहेत. किती अवतार झालेले आहे? कितीतरी अवतार झालेले आहेत. फक्त त्यातले काही काही महत्त्वाचे अवतार मी तुम्हाला सांगणार आहे. या महागणपतीचे गणेश पुराणाप्रमाणे मेन जे मुख्य आहे ते 4 अवतार झालेले आहेत. कृतयुग, 4 युग असतात. त्या 4 युगामध्ये 4 गणेश मेन सांगतोय मी. कृतयुगातला विनायक जो माघ शुक्ल चतुर्थीला कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्मला, जो आजचा तो महान दिवस आहे. आजचा दिवस जो आहे गणपतीचा तो भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा नव्हे, गजानन अवतार नाही. हा आहे कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्मलेला विनायक अवतार जो आजच्या दिवशी जन्मलेला आहे. त्याची आज गणेश जयंती आपण साजरी करतोय. हे झालं कृतयुग. त्याच्यानंतरचं आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये गणेशाचा अवतार शिवपार्वतीच्या सदनी झालेला आहे. तो आहे मयुरेश्वर. मयुरेश्वर अवतार, ज्याचं स्थान मोरगावला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुण्याजवळ. त्याच्यानंतरचं जे युग आलं द्वापार युग, त्या द्वापार युगामध्ये गणेशाचा अवतार झाला आहे हा शिवपार्वतीच्या सदनी आलेला गजानन अवतार, जो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तो भाद्रपद शुक्ल चतुर्थीला, जो पार्वतीच्या अंगमाळापासून निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर चौथा गणेशाचा अवतार आहे हा धूम्रकेतू. हा अवतार कलियुगाच्या शेवटी होतो आणि तो होणार आहे या कलियुगामध्ये. पूर्वी होऊन गेलेला आहे, कारण हे युग सुद्धा फिरत असतात. कलियुगही पूर्वी होऊन गेलेलं आहे. सगळे युग फिरत असतात. युग प्रमाण जे आहे त्याचं आपल्याजवळ पूर्ण विश्लेषण आपण एका प्रवचनात करतो. असे हे 4 मेन अवतार सांगितले. आणि याच्या अंतर्गत आणखी कितीतरी अवतार. हे गणेश पुराणाप्रमाणे मी सांगितलं. गणेश पुराणाप्रमाणे कृतयुगातला विनायक याला 10 हात असतात, 10 हातवाला. आणि त्याचं वाहन असतं सिंह. बघा, गणपतीचं वाहन सिंह. आजचा जो गणपती आहे त्याचं वाहन सिंह वाहन आहे. दुसरा अवतार मयुरेश्वर, तो 6 हातवाला आहे. गणेशाचे 10 हात होते, दुसरा जो आहे ते 6 हातवाला आहे. लक्षात घ्या, 8 हात गणेशाचे कधीच नाही आहे. कुठे कुठे मूर्त्या दिसतात 8 हात दाखवतात, ते चुकीचं आहे. शंकराचार्यांनी मला एकदा वार्तालापामध्ये म्हटलं होतं की तुम्ही सांगत चला त्या मूर्तिकारांना 8 हात बनवू नका, गणपतीला 8 हात कधीच नसतात. पण म्हटलं आता कोणाकोणाला सांगणार मी. 6 हात असतात गणपतीला, तो मयुरेश्वर. आणि त्याचं वाहन आहे मोर, मयूर. त्याच्यानंतरचा अवतार आहे पार्वतीच्या अंगमळापासून निर्माण झालेला, शिवपार्वतीच्या सदनी आलेला गजानन अवतार. हा द्वापार युगामध्ये, त्याला 4 हात असतात. त्याचं वाहन आहे मूषक. आम्ही उंदीर म्हणत नाही, तो मूषक आहे. त्याला मूषकराज, मूषक म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर कलियुगामध्ये जो धूम्रकेतू होतो तो फक्त 2 हाताचा राहणार आहे. लक्षात घ्या, 2 हाताचा गणपती येणार आहे कलियुगाच्या शेवटी. आणि त्याचं वाहन असणार आहे अश्व, म्हणजे घोडा. शंकराचार्यांनी वार्तालापामध्ये मला प्रश्न विचारला होता, देशमुख मला हे सांगा म्हणे की तुम्ही म्हणता की गणपती धूम्रकेतू हा 2 हाताचा घोड्यावर बसून येणार आहे, मग तुम्ही त्याला ओळखणार कसं? 2 हाताचा घोड्यावर ओळखणार कसं?
मी त्यांना फक्त एवढंच उत्तर दिलं, त्यांना म्हटलं गणपती बाप्पा जेव्हा अवतार घेतील तेव्हा त्यांच्या भक्तांना तेच दृष्टी देतील की ज्या दृष्टीद्वारे आम्ही त्यांना ओळखू. त्या दृष्टीने ते ओळखू येतीलच, कारण ती हृदयाची ओळख असते, ती भक्तीची ओळख असते आणि गणपती बाप्पा आम्हाला ओळखू येतीलच. हे झालं गणेश पुराण. दुसरं पुराण आहे गणेशाचं अंत्य पुराण. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे दोनच पुराणं गणेशाची आहेत. तसे 18 पुराणं आणि 18 उपपुराणं हे गणपत्यच म्हटल्या जातात, कारण इतरही सगळे देव त्या गणपतीचीच, महागणपतीचीच उत्पत्ती आहे. त्या महागणपतीपासूनच सगळ्यांची उत्पत्ती आहे. त्याच्यामुळे इतर पुराणं, अगदी ब्रह्मपुराण ते ब्रह्मांड पुराण, गणेश पुराण ते मुद्गल पुराण, 18 आणि 18 36 पुराणामध्ये गणेशाचंच सगळं स्वरूप आहे. म्हणून एका दृष्टीने ते गणपत्य पुराणच म्हटल्या जातं. मुद्गल पुराण हे अंत्य पुराण आहे, शेवटचं पुराण, त्याच्यानंतर पुराण नाही, अत्यंत श्रेष्ठ. त्या मुद्गल पुराणाप्रमाणे गणेशाचे 8 अवतार सांगितलेले आहेत. गणेश पुराणात 4, मुद्गल पुराणामध्ये 8. ते 8 अवतार असे आहे. पहिला आहे मत्सरासुराचा नाश करणारा वक्रतुंड अवतार. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण. इथे धूम्रकेतूच्या ऐवजी धूम्रवर्ण म्हटलेलं आहे. असे हे 8 अवतार मुद्गल पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. आणि या 8 प्रत्येक अवताराच्या अंतर्गत वेगवेगळे अवतार आहेत. म्हणजे गणेशाचे कधी या असुराला मारायला, कधी त्या असुराला मारायला, असे निरनिराळे अवतार आहेत. त्याची माहिती मी तुम्हाला 2 मिनिटांनंतर सांगतो, 5 मिनिटांनंतर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा
गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया।
उत्तर वाहिनी विदर्भातीरवासिने दक्षिण सरस्वती तीर निवासिने श्रीमद परमहंस भक्त हृदय सम्राट वैष्णव राजाधिराज योगराज सद्गुरुनाथ स्वामी महाराज दत्तात्रेय देवता श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वरूपे श्री राधा कृपा वत्सली जय सद्गुरु श्री मोहन महाराज की जय स्वामी महाराज दया करा कृपा करा क्षमा करा धर्म की जय हो अधर्म का नाश हो। यासाठी गणेश यागाचं आयोजन गेल्या 25 वर्षापासून म्हणजे 24 वर्ष झाले आणि हे 25वे वर्ष सद्गुरूंच्या कृपेने आपण करत असतो। याचा सर्वांनी खूप लाभ घ्यावा। हा क्षण वर्षभरानेच येणार आहे। ज्या एरियात ज्या परिसरात हा याग होतो त्या सर्वांनी इथे दर्शनाला आलं पाहिजे। हेही परमकृपेनेच प्राप्त होतं। मंगलमूर्ती जास्तीत जास्त संख्येने मंगलमूर्तीच्या यज्ञशाळेला प्रदक्षिणा केल्या पाहिजेत। त्याचेही पुण्य भरपूर आहे। उद्या सकाळी 10 वाजता मंगलमूर्ती गणपतीचा जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे। 12 वाजता मंगलमूर्तीचा जन्मोत्सव होईल। त्याही वेळा सर्वांनी उपस्थित